वाव यार सनाया, तू 4 दिवसात युरोपला चालली आहेस, काय मज्जा आहे तुझी. आणि मला किती काय काय करायचंय अजून. यार बॅग पॅक करायची आणि मला ना पार्लरला जायचंय. मी काहीतरी मस्त फेशियल करून घेणार आहे जस्ट बिफोर आय गो. कोणतं फेशियल करणार आहेस तू? गोल्ड फेशियल करेन, अराउंड 6000 जाईल ते. 6000? अगं अगं शनाया, लग्न झाल्यापासून आजपर्यंत स्वतःवरती एवढे पैसे मी कधीच नाही खर्च केलेले. ओ गॉड वहिनी, तू तर काही बोलूच नको. तुझा ना क्लास वेगळा, माझा तर क्लास पार्ट आहे सगळं. तरी सुद्धा 6000 म्हणजे खूप होतात ग. बरं ते सगळं सोड, तुला हे माहितीये का की आमचं युरोप पॅकेज कितीचं आहे टोटल? इट्स 5 lakhs. आता त्या पैशांमध्ये किती लोकांची सॅलरी होईल हा विचार करतो. 5 लाख? बापरे, बरं आहे बाई तुझं युरोप वगैरे. हो गॉड, मी तर मस्त स्नो मध्ये खेळणार आहे. ते एंजल्स बनवेन. एंजल? बोल बेबी. बेबी वगैरे सगळं सोड, इथे प्रॉब्लेम झालाय. हे राजवाडे सरांनी मला झापलंय आत्ताच. का? हा एक मोठा प्रॉब्लेम झालाय. आता आपल्यासाठी एवढंच महत्वाचं आहे की आपल्याला युरोपला नाही जाता येणार आहे. व्हॉट? बच्चा मी सांगतो ना, एक मेजर प्रॉब्लेम झालाय इथे. आता एवढंच लक्षात घेतो की आपल्याला युरोप ट्रिप पोस्टपोन करावी लागेल. ए नाही यार, प्लीज टेल मी यू आर किडिंग. प्लीज प्लीज, मस्ती करतोय, सांग ना प्लीज. नाही बाबा, मी आय एम सिरियस. मी खरं सांगतोय. आता आपल्याला युरोपला नाही जाता येणार. किती वेळा सांगू तेच. ए नाही, यू कांट डू दिस टू मी. प्लीज टेल मी यू आर लाइंग प्लीज. बच्चा ऐक, मी काय म्हणतोय, कॅन्सल नाही होते, आपण पोस्टपोन करतोय 2 महिन्यांनी. मी तुला घेऊन जाणार नक्की. नाही नकोय मला तुझं प्रॉमिस वगैरे काही. मला आता जायचं. मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सना सांगितलं यार. मी सोशल साईटवर पण सगळीकडे टाकले. असं नको करू. मला जायचंय, मला नाही माहिती. काय झालं? ते याला काम आहे म्हणतो ना, परत कॅन्सल करायचं म्हणतो युरोपचं. यार माझे सगळे स्नोचे प्लॅन कॅन्सल झाले. सी शेरे मॅडम, फॉरेनला जायला मिळणार नाही, मग आता बर्फात कसं खेळणार? कायला चायला सांग मी. आई पोकर. थांबा थांबा, हे गंमत आणखी मी. थांबा तुम्ही, थांबा. सांग ना यार. अगं फॉरेनला काय नग गुलमोहर सोसायटी तू पण खेळ का चिमणे? राधिका सोबत राहून ना ही पण लेडी झाली आहे. आहो, मी काय म्हणते, कूलर आहे का नाही? तर का तुम्ही त्या मोबाईल मध्ये अडकून राहिलात? बरं, कूलर दुरुस्त करायचा आहे ना. कूलर आता दुरुस्त करा, मेकॅनिकला बोलवा लागेल. मग मी काय म्हणतो, तसाही जुना झालाय तो, आता नवीनच घेऊन टाकू ना. चालतंय. तुला काय पडली कूलरची एवढी? का बाई, काऊन बरं असं बोलून राहिले तुम्ही? पाहताय ना गरमी बाहेर किती वाढून राहिली आहे. हा, अथर्व येईल तुम्हाला पोट्याला अशा गरमीमध्ये ठेवायचं का? असं करू ना, कूलर नवीन घेण्यापेक्षा एसीच लावून घेऊ. पा बरं तुमचं तुम्ही. हो, पोराला इथला उन्हाळा काही सोसवणार नाही. इथं मुंबईत छान एसी मध्ये झोपतो. हो, राधिकाच्या बेडरूम मध्ये आहे बरं एसी. तू काही म्हण, मला नाही वाटत राधिका रोज एसी मध्ये झोपत असेल म्हणून. नाही ना, ती काय चालवते रोज रोज? भारी काटकसरीची आहे पोरगी. आहे म्हणजे हे बघ, अगदी सत्य आहे. हो, नाही वाजला. दिवसभरामध्ये 100 वेळा रिंग वाजते. अरे राधिकाचा फोन. ओ स्पीकर वर टाक. हॅलो, हा 1 मिनिट सुन बा, 1 मिनिट. काय? स्पीकर वर टाका, स्पीकर वर. हॅलो, अगं सुनबाई, 100 वर्ष आयुष्य आहे तुला. काऊन हो? अगं काऊन म्हणजे काय, आता आम्ही दोघे तुझीच आठवण करत होतो. हो ना. अगं अथर्व इथे येणार ना, म्हणून एसी लावून घेतो आम्ही घरात. बाबा काऊन एवढे लाड? लाड म्हणते. अगं नातवाचे लाड नाही करायचे तर कुणाचे करायचे? बरं, एक आनंदाची बातमी सांगायची आहे. बोल 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 बाई बोल. ऑफिस ताब्यात म्हणून राहिलं. काय? अरे वा, अभिनंदन अभिनंदन सुनबाई. अभिनंदन. माझी स्वप्न पुरी होऊन राहिली. हो, आता बस फक्त चांगलं काम मिळालं पाहिजे. येईल येईल, माझं मन सांगतं सुनबाई, तुला काम भरपूर मिळेल. हो. तुम्हा दोघांचे आशीर्वाद आहेत ना, मग सगळं नक्की चांगलं होईल. हो. शिवाय यांच्या ऑफिसचे लोक सुद्धा माझ्या बरोबर आहेत ना. बरं, ऑफिसच्या उद्घाटनाचं ठरलं ना का तुम्हाला कळवते. हो. कळव कळव सुनबाई, आम्ही जमलं तर निश्चितच येतो. नाही नाही, येऊ. हा हा, येऊ येऊ येऊ. अरे सुनबाई, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू.
बरं फोन ठेवू? काळजी घे बेटा. बर. चला हा बरं झालं, देवा पुढे साखर ठेवते नाही, चांगली बातमी दिली. साखर का ठेवते, कुणाचा शिराच करणं. खरंच प्रभू रामचंद्राच्या कृपेनं आता सुनबाईचं सगळं भलं होते, तिचा धंदा भरभराटीनं चालवते. चालेल चालेल, अगदी भरभराटीनं चालेल. बघा खूप कष्ट सोसले पाहिजे, खूप त्रास सहन केला, मग त्या फळ मिळेलच ना गोड. हा ठीक आहे, करा कॉन्टॅक्ट सगळ्यांना. अरे हा बघ आला आत्ता. हा कुठे होतास? ते जाऊ दे. अरे ऑफिस बघ ना तू, कसं वाटलं ऑफिस? श्रेयस बरं झालं आलास. बरं ऐक, माझ्या केबिनच्या बरोबर समोर तुझं टेबल असणार आहे. हा श्रेयसला एवढी स्पेशल ट्रीटमेंट, क्या बात है. उगीच चिडवू नका हा त्याला. ओ वहिनी, त्याची बाजू नका घेऊ, आत्ताही उशीर आलाय तो. अरे असू दे रे, आपल्या सगळ्यांमध्ये लहान आहे तो, आणि लहानांचे लाड होतातच. मग सांगा याला अथर्व सोबत खेळायला. आणि पहिली गोष्ट, हा लहान नाहीये, मी लहान आहे सगळ्या. हा हा किती आनंदात दिसत आहेत सगळेजण. आता मी यांना सांगितलं की मला गुरु सर भेटले होते आणि त्यांनी मला ही नोकरी सोडण्याची ऑफर दिली आहे, तर सगळ्यांचा मूड ऑफ होईल. नाही, मला यांच्या आनंदात मिठाचा खडा नाही टाकायचा. पण श्रेयस, काय कुठे तंद्री लागली आहे? काय झालंय? ए शेखचिल्ली, काय स्वप्न बघतोस की काय? मी ते कुणाची स्वप्न बघतोय ते विचारा त्याला. गर्ल्सची का प्रमोशनची? श्रेयस, तुझं कुठलंही स्वप्न असो, ते लवकरात लवकर पूर्ण हो अशीच आमची सगळ्यांची इच्छा आहे. हा कुठलंही स्वप्न. खरंच तुम्ही माझ्या बरोबर इतक्या कठीण परिस्थितीत काम करताय, तरी किती आनंदी आहात. तुम्ही सगळेजण आहात म्हणून मी इतकं मोठं पाऊल उचलू शकले. अरे गण्या, आपण आला. काय गण्या, वा वा वा, तुला सांगितलेलं सगळं आणलंस ना तू? फाफडा, जलबी. कुठे आलोय आपण फिरायला? ही काही जागा आहे का? अरे आता उघडेल थोड्या वेळामध्ये आणि मग जाऊयात आत. आणि नेहा खेळतीये ना. पण रोज रोज बाहेर का जायचं? इतके लाड करायचे नसतात मुलांचे. बघ, ती एकुलती एक मुलगी आहे माझी, तिचे नाही तर कुणाचे लाड करणार मी? असं बोलल्यावर मी काय बोलणार? आणि नाही, बोलायची गरजच नसते. कधी कधी आहे ना, फील करायचं, एन्जॉय करायचं. एन्जॉय करते मी हे. हो, नाकावर राग बघा केवढा आहे. असतो एकेकाचा स्वभाव. आमच्याच नशिबी आलाय. नाही तर राधिका वहिनी बघा, किती प्रेम करतात त्या अथर्वला. हो, पण आता तिला त्याच्या बाबांची भूमिकाही पार पाडावी लागते. अरे कशी पडलीस तू? उठ बरं. लागलं का तुला? हो. मला तुमचं नातं पाहून खूप छान वाटतंय. चल घरी जाऊ आता. नाही, मला अजून थोडा खेळ. आता माझी खात्री पटली, यापुढे नेहाला बाबांची उणीव कधीच भासणार नाही. पण मग नीट खेळायचं, हा, लक्ष द्यायचं, हा, काळजी घ्या. इतके दिवस पडल्यावर आई अशी हाक मारायची. आता ऑब्व्हियसली बाबा आठवणार. बाबा प्रेमळ आहे ना. काय कौतुक आहे मुलीचं. ए, तू सारखी सारखी आमच्यामध्ये बोलू नकोस. हा, अरे गंमत केली रे मी. हो, गंमतही करता येते. बोल. बरं, तू काय म्हणत होतीस वहिनींचं? राधिकाचं नवं ऑफिस मस्त तयार होतं. हा,
नाही वहिनी आहेतच जिद्दी आणि म्हणून त्यांनी हे सगळं करून दाखवलं. तुला माहितीये तिचं नवं ऑफिस कुठल्या बिल्डिंग मध्ये आहे? त्याच बिल्डिंग मध्ये ज्या बिल्डिंग कडे बघत ती तासन तास उभी राहायची. कसं असतं ना रेवती, म्हणजे एखाद्या गोष्टीची महत्वाकांक्षा आपण धरली तर सगळ्या गोष्टी कशा सहज साध्य होतात ना. राधिकाचं ध्येय होतं आणि तिने पूर्ण केलं. आपण त्यांना नेहमी जमेल ती मदत केली पाहिजे. तू तिला लोन मिळवून देण्याची जी मदत केली असेल ती खरंच खूप मोठी मदत झाली. त्यात काय, मला जमेल ते केलं मी. पण वहिनींनी हे सामान्य गृहिणी ते उद्योजिका हा प्रवास जर सफल करून दाखवला ना तर सगळ्या गृहिणींसाठी तो आदर्श असेल. आणि गुरुनाथ आणि शनायाचं तोंड बंद होईल कायमच. अरे यार, नाटकच करायचं होतं तर एवढी जड का भरली असेल बॅग. इथेच ठेवते. बरं दे, इथेच ठेवते बॅग, म्हणजे याला कळेल की मी चिडले. सन्या, काय काय युरोपला निघालीस का? कितीची फ्लाईट आहे? आणि काय ग अशी दचकली का बरं एकदम? मी नाही. तू इथे कधी आलीस? तू ऐकलं नाहीस तर मी काय बोलले ते आता? मी काय ऐकायचं होतं का? काय नाही, मी घर सोडून चालले म्हणत होते, तू ऐकलं नाहीस ना? शन्या, ती बिंडोक आणि बेअक्कलच ग तू. वाट बेअक्कल, बुद्धी नसलेली ड ड. आता कळलं का तुला? हा, काय काय एकटीच चाललीस? नाही म्हणजे तुझे गॅरी नाही का? त्यांना तुझी पडलेली दिसत नाहीये. पडलेली काय असतं? पडलेली काय? कुठं निघालीस तू? तू तर काही बोलूच नको माझ्याशी. मी चालले युरोपला. अगं तू ऐक, इथे थांब. काय वेडेपणा काय करतेस तू? प्लीज कुठे जाऊ नकोस. आधी हातचा. मला काही ऐकायचं नाहीये. तुला काय झालं दात काढायला? कुठं काय? तुमचा बच्चा चिडलाय, समजा मला. हे बघ, मी युरोपला चालले आणि मी तिथून आल्यावर इथे परत राहायला येणार नाही. अच्छा तू ऐक ग, वेडेपणा करू नकोस. आधी हात चल बरं. मला समजवायचंय ना तू हात चल. काय समजवणारच तुम्हाला? सतत काहीतरी अशा खोट्या ड्रीम्स दाखवतो आणि मग काहीच पूर्ण करत नाही. मला नाही ऐकायचं काही. मी जाते, तू सरक बरं. तू आधी हात चल, वेडेपणा करू नकोस तू. तुमची पण बॅग भरू का? हा, तुम्ही पण जा ना. हा अगं हा काय हा? तू मध्ये बोलू नकोस. तू आधी हात चला, मला बोलू. नाही, तुम्हाला बॅग दे, मला जायचं नाही. हट्ट करू नकोस. तू आधी हात चल. नाही, मला बॅग दे. बॅग सोड माझी. हात चल. यार बॅग सोड यार. बॅग दे यार. तू आधी आत ये यार. आहे काय चाललंय तुझं? तिच्या समोर काय लावलंयस तू? तू सरक, मला नाही बोलायचंय तुझ्याशी. बच्चा तू ऐकून तरी घे ना यार मला नाही माझं. घ्यायचंय. तू रिझन्सच देणार आहेस परत मला. रिझन्स कशाला देईन मी तुला? शनाया ऐक, आज ऑफिस मध्ये काय झालं तुला माहिती तरी आहे का? काय झालं? राजवाडे सर आले होते. हो, आणि ते म्हणाले युरोपला जाऊ नको. तू ते कशाला म्हणतील असं? तू ऐकून चिडचिडच करतेस. मला बोल. ते आज आले आणि माझ्यावरच ओरडायला. हे सगळे नवीन रिक्रूट्स बघून जाम ओरडले मला. ते सगळे रिक्रूट्स नवीन, त्यांना काही कळत नाही ग. आहेत ते क्वालिफाईड पण मग काय प्रॉब्लेम आहे? अगं पण एक्सपिरियन्स नाही ना त्यांना. एक्सपिरियन्स नाही तर काय कामं करणार आहेत? आणि हे सगळे नमुने तू निवडलेत. हे याचा शर्टच छान आहे, तिचं स्टायलिंगच भारी आहे. हे असले नमुने काय कामाचे आहेत? यांची बरोबरी पण होऊ शकत नाही आनंदचंनी आणि पानवलकरांची. हो म्हणजे मीच चुकीचे, मलाच ब्लेम करतो. मलाच हेल्प करता येत नाही ना तुला. तसं नाही बच्चा, काय यार? ऐकून तू हे बघ, तसं नाहीये. माझी ना सगळीकडे त्या ऑफिसमध्ये आणि इथे सुद्धा कोंडे होते यार. वाय डोंट यू अंडरस्टँड? आणि त्याच्यामध्ये इथे या राधिकाला जर काम मिळालं ना तर आपल्या तोंडात मारल्यासारखं होईल. माहिती का तुला? आणि आपण जर भांडलो तर हे आनंद जेनी पानवलकर या कंपनीला आनंद नाही का होणार? ते खुश होतील ना. तू कशाला त्यांना तशी संधी द्यायची? यू जस्ट ट्रस्ट मी. मी तुला नक्की युरोपला घेऊन जाईन. पण असं कसं? मी ऑलरेडी सांगितलंय सगळ्यांना. तर सगळे हसतील माझ्यावर. अगं कोण असणार? हे गुलमोहरवाले, त्यांचं काय एवढं? गुलमोहरवाल्यांचं काही नाही, पण ती राधिका बघ ना, ती सतत टीज करत असते मला. तिला कधीपासून इम्पॉर्टन्स द्यायला लागली आहे? इग्नोर हर. तिचा काय फरक पडतो? ऐक, आपल्याला उद्या कोणी हसण्यापेक्षा आज असलेलं परवडेल की नाही? बच्चा ऐक ना, असंच आहे. तू प्लीज माझं ऐक. हे बघ, तुला माहितीये मी कुठल्याही परिस्थितीत त्या राधिकाला वरचढ नाही होऊ देणार. मी तुला युरोपला नेणार म्हणजे नेणार. ओके? ताई, कामाला निघाला का? हो, जरा घाईते बघ मावशी. आणि ऐक ना, तुझं इथली सगळी कामं झाली ना का एकदा नवीन ऑफिसला येऊन जाशील का? तिथली जरा साफसफाई करायची. असं काय विचारून राहिला? येणार ना, म्या करीन. जावा सांभाळून हो, जावा. चालेल. काय ताई, निघालात का नव्या ऑफिसला? हो, निघाले मी. ताई, एक बोलायचं होतं जरा. सांगा ना. तुमच्या ऑफिस मध्ये माझ्या भावासाठी काहीतरी बघा ना. वॉचमनची नोकरी पण करेल बघा तो. हो, बघेन ना. तुम्ही काय काळजी करू नका. एकदा आपलं काम तर सुरू होऊन जाऊ दे. बरं. अरे भाऊजी, हा?
अब तक यहीं पे है आप? वो नया ऑफिस नहीं जाना है का? नाही, जाऊन राहिले. भाऊजी हमका भी आना है नया ऑफिस देखने के लिए. हो मग या ना. मी तर म्हणते रोज एक चक्कर टाकाच. नाहीतर असं करा, तुमची चहाची टपरी जवळ आहे ना, रोज ऑफिसला चहा घेऊन या. अरे क्यों नहीं देंगे? ऑफिस में सुबह शाम आएंगे चाय देने के लिए. मग तर सगळं जमूनच जाईल ना. जमणार जमणार ताई, तुमची समजी स्वप्न पूर्ण होणार. आम्ही आहोत ना तुमच्या बरोबर. तुम्ही आहात ना, मग सगळं नीट होईल. सुखी राहा. आणि आपल्याला शिर्डीच्या बाबांच्या दर्शनाला जायचंय, इसरायचं नाही बरं का ताई. अरे बकुळा मौसी, हा. हम भी आएगा शिरडी साई बाबा के दर्शन करने. हो जाऊया, सगळेजण जाऊया. खरंच बाबांचं दर्शन घेऊच या. काय ना, देवाचे आशीर्वाद आणि काम करण्याची तयारी असेल ना, तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत. पाठारे सगळं नीट समजून घेतलं तुम्ही? हो. तर आम्हाला ना जरा लवकरात लवकर हवं हे सगळं. देतो की. कसं करणार? शेल्फ कसं करणार इथे? मुव्हिंग करणार साहेब, म्हणजे ऑफिसचं स्ट्रक्चर पाहिजे तेव्हा बदलता येईल. ब्रिलियंट आयडिया. प्लीज हे लॉक करा. सगळ्या फिगर चुकीच्या. एक साधं काम धड नाही करताय तुम्हाला कदम. काय मूर्खपणा आहे हा? लक्ष्मी, प्रेझेंटेशनचं काय झालं? सर प्रेझेंटेशन वा, म्हणजे इथूनच सुरुवात आहे वाटतं. एक काम धड नाही करत. काय 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 चाललंय? काय इथे काय टाइमपास लावलाय का? सॉरी सर. सॉरी काय सॉरी? जरा वेळ नुसतं सॉरी. काकांनी पूर्ण ऑफिस दाखवलं मला. खूप सुंदर आहे ऑफिस. आवडलं ना? हो. चल, बरं झालं. बरं, त्या इंटेरियरच्या बजेटचं काही ठरलं का? वहिनी चला. कुठे? तुमच्या कॅबिन मध्ये चला ना. चला 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 लवकर चला. चला पटकन. येस आले. या. या 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 या. बाप्पा, केवढं सजवलं तुम्ही. आनंद भाऊजी, इतक्या वेळ हे चाललं होतं वाटतं. मॅम बसा. येस, हेच सगळ्यात महत्वाचं. मस्त.
आहे